नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मनीस रेसिपी या कुकिंग चॅनलमध्ये। जसं मी कैरीच्या 2 रेसिपीज टाकणार होते, आता एक गोड मुरब्ब्याची टाकलेली आहे आणि हा जो आहे तो तिखट चटपटीत असा मुरब्बा आहे। ज्यांना गोड आवडत नसेल त्यांनी हा करून मुरब्बा खाऊ शकता, वर्षभर ठेवू शकता। टिफिनमध्ये काही नसेल तर मुलांना पटकन चपातीसोबत तुम्ही हे बनवून देऊ शकता। दोन्ही पण मुरब्ब्याचे प्रकार एकदम पौष्टिक आणि छान आहे। तर कैरीचे साल इथे काढून घ्यायचे आहे। कैरीचे साल काढून झाल्यानंतर आता इथे याला खिसून घ्यायचं आहे। दोन्ही रेसिपी मी एकाच दिवशी केल्या होत्या, पण तुम्हाला मी वेगवेगळ्या दाखवते आहे, तिखट मुरब्ब्याची आणि गोड मुरब्ब्याची। तर कैरीचं खीस आता इथे करून घेतलेलं आहे। तुम्हाला अर्धा किलो, 1 किलो, 2 किलो जेवढं तुम्हाला कैऱ्या वापरायचं असेल तेवढं तुम्ही वापरू शकता। माप मी तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये पण दाखवून देणार आहे। ह्या व्हिडिओमध्ये पण जसं मुरब्ब्याच्या पण व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। आणि लोणच्याची तर रेसिपी एकदम पारंपरिक 6 वर्षापूर्वी टाकलेली आहे। एकदम ती कोणीच टाकली नव्हती तसे प्रकार मी त्या रेसिपीमध्ये दाखवलेले आहे। ते तुम्ही बघू शकता, चॅनलवर जाऊन लिंक पण देते व्हिडिओमध्ये, मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी पण देते आहे। तर आता खीस इथे सगळा करून घेतलेला आहे। आता याला आपण मोजून घेऊया, जितका तुमचा खीस असेल त्यानुसार मी तुम्हाला पुढचं प्रमाण सगळं सांगणार आहे। आता इथे वाटी घेतलेली आहे, 2 वाट्या घेणार आहे इथे सेम प्रमाणासाठी। इथे आता हा खीस बरोबर भरलेला आहे 3 वाटी आणि त्याच सेम वाटी मी इथे साखरेसाठी घेणार आहे मोजण्यासाठी। आता 3 वाटी खीस इथे भरून झालेला आहे। तर साखरेचं प्रमाण आपण बघूया, पण त्यापूर्वी तुम्ही अजून मनीस रेसिपीला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकर सबस्क्राइब करा, बेलच्या आयकॉनला प्रेस करा। चॅनलची मेंबरशिप पण तुम्ही जॉईन करू शकता। आणि आता आपला खीस इथे 3 वाट्या भरला होता, त्यानुसार इथे चमचा बघू शकता तुम्ही, हा पोह्याचा 3 चमचेच त्याला इथे तिखट घेतलेला आहे। तुम्हाला जास्त तिखट नसेल करायचं तर तुम्ही एखादा चमचा कमी करू शकता तिखट। आणि 2 चमचे मीठ घेतलेला आहे। तर 3 चमचे तिखट, 2 चमचे मीठ, 3 वाट्या खीस असं आतापर्यंत आपण घेतलेलं आहे प्रमाण। आणि त्यानंतर आता साखर पण इथे आपल्याला घ्यायची आहे। आता साखर इथे मी तुम्हाला काढून दाखवती आहे, कारण तुम्हाला जी वाटी मी खीस मोजण्यासाठी घेतली होती त्याच वाटीने मोजून मी इथे साखर घेणार आहे। फक्त ही दाखवण्यासाठी तुम्हाला इथे ठेवलेली आहे। आणि त्यानंतर आता साखर जी आहे ती आपल्याला ह्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। पहिले जो मुरब्बा बनवला होता त्यासाठी इथे साखर जास्त प्रमाणात वापरली होती, पण इथे आपल्याला तिखट करायचं आहे म्हणून तिखटासाठी एकदम कमी साखर इथे वापरायची आहे, अर्ध्याला अर्धी अशी। कारण इथे 3 वाट्या खीस होता म्हणून 1.5 वाटी साखर इथे मिक्स करून घेतलेली आहे खीसमध्ये। वाट्या तुम्हाला दाखवून दिलेला आहे मी, तुम्ही जे मापाचं घ्याल त्या मापाने पुढचं माप घ्यायचं आहे सगळं। 1 चमचा इथे साजूक तूप घालायचं आहे। जसं मुरब्ब्याला आपण 1च चमचा साजूक तूप घातलेलं होतं, जास्त टाकायचं नाही, नाही तर तुपाचाच वास येतो मग सगळा। आणि त्यामध्ये आता लवंग टाकलेलं आहे 2-4 आणि त्यानंतर दालचिनीचा तुकडा आता याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे, कारण आपण हे तिखट इथे मुरब्बा करतो आहे। आणि त्यानंतर तिखट एकदम जळू नये म्हणून थोडासा खीस इथे जो आहे करून घेतलेला साखर काढलेला तो इथे तिखटामध्ये मिक्स करून घेतला होता, कारण डायरेक्ट तिखट टाकलं असतं जळालं असतं। आणि मग ते याच्यात टाकून दिलेलं आहे कढईमध्ये। आणि त्यानंतर जो खीस आपण कालवून ठेवला होता साखर आणि कैरीचा खीस तो आता याच्यात इथे आपल्याला टाकून द्यायचा आहे। आता थोडाच वेळ लागतो ही पण रेसिपी बनवायला, पण वर्षभर तुम्ही ही बनवून, वर्ष नाही 2 वर्षाच्या वर ही चालते जर तुम्ही व्यवस्थित ठेवली तर। पाण्याचा हात वगैरे याला बिलकुल बनवताना पण लागला नाही पाहिजे आणि केल्यानंतर पण तुम्ही जेव्हा चमच्याने वगैरे काढत जाशाल मुरब्बा खाण्याचं तेव्हा पण ओला चमचा याच्यात वापरू नका, म्हणजे मग खराब होत नाही। आता जसं जसं हे गरम होत जाईल तसं त्याला पाणी सुटत जाईल पाकाला साखरेच्या। आणि आता ही रेसिपी तुम्ही, जसं मी मुरब्ब्याची कुकरमध्ये झटपट दाखवली होती तशीच ही पण रेसिपी तुम्ही कुकरमध्ये करू शकता। पण आम्ही इथे ही कढईमध्ये पण मी तुम्हाला दाखवून देते आहे। एक मी तुम्हाला कुकरमध्ये दाखवली आणि कढईमध्ये दाखवली। तर आता थोडी विलायची पावडर यामध्ये पण टाकून घेतलेली होती आणि सेम जी मुरब्ब्यासारखी उकळून झाल्यानंतर जी कन्सिस्टन्सी मुरब्ब्याची आणली होती तशीच ही तिखट मुरब्ब्याची पण कन्सिस्टन्सी आपल्याला इथे ठेवायची आहे व्यवस्थित। आता इथे रंग वगैरे छान बनलेला आहे, व्यवस्थित थंड होऊ दिलं होतं त्याला दुसऱ्या दिवशी। आणि विलायची, दालचिनी, लवंगचा फ्लेवर, तिखट, आंबट, गोड, खारट सगळे फ्लेवर याच्यामध्ये लागतात, खूप छान लागतं। कधी भाजी नसेल तर चपातीसोबत तुम्ही हे खाऊ शकता, खूप छान लागतं खाण्यासाठी। तर रेसिपी आत्तापर्यंत कशी वाटली ती कमेंट करून सांगा, आवडल्यास फीडबॅक देऊ शकता। त्याचबरोबर चॅनलला अजून सबस्क्राईब करून ठेवा, अशा छान छान रेसिपीज मी घेऊन येत असते चॅनलवर। तर त्याला व्यवस्थित थंड झाल्यानंतर तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये याला भरून ठेवू शकता, वर्षभरासाठी हे व्यवस्थित टिकतं। आणि काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवलं तर जास्त चांगलं राहतं ह्या गोष्टी अशा, म्हणून काचेच्या बरणीमध्ये शक्यतो तुम्ही भरून ठेवा। आणि त्याचबरोबर ही रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना ही रेसिपी समजेल। झटपट दोन्ही मुरब्ब्याच्या, तिखट गोड मुरब्ब्याच्या रेसिपी मी दाखवलेल्या आहे। तर आता भेटूया पुढच्या एक छान छान नवीन वगैरे रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।